तर नमस्कार सगळ्यांना. तर आता कसं आहे माहिती का, भैया आला होता आणि छकुली म्हणजे कसं आहे माहिती का, दोन थऱ्यावरची आहे तिनं. एका थऱ्यावर तिनं थांबत नाही. कारण कसं झालंय माहिती का, आधी योगिताचं कान भरलं भरलं आणि तिला काय म्हणते, तू बारकी आहे का? अगं तू भरतीस तसं कान, मग तुझ्या बाजूने येणारच ना मग. हा, अजून काय झालं, तिनं आधी तुझी बाजू घेत होती. आता तिनं काय म्हणली, तिला तिची चूक तिच्या ध्यानात आली म्हणून ती मला म्हणली, ताई सॉरी. बरं सॉरी बोलले, पण एवढं काय झालं? झाली, तिने मान्य केली चूक आपली ती तिची. बाबा मी खरंच तुम्हाला बोलली होती म्हणून. आणि भैयाला मारलं तो. बरं मारलं, तू काय म्हणते मी चूक करत नाही मारलेली. बरं मारलं तू, अगं तुला अक्कल आहे का? आ रस्त्यावर मारते तू त्याला. हं? आणि काय झालं, बरं मारायचं तर होतं ना तुला, तुला घरात न्यायचं होतं तुला. आ बरं मारून ते मारून ती एवढ्या लांबून आलता तिथं. तू घरात सुद्धा निचल म्हणली नाही त्याला, होय ग? मग तुझं काय, तुझं ढोकं म्हणजे काय पाणी बिधी शिरलंय का तुझ्या? हा, शिरलंय ना? एवढं कसं फालतूपणा करायला लागली एवढी तू, होय ग? आणि आईला आईला काय म्हणते तू? वरून वरून माया करते, हाय का नाही? आईनं सत्याच्या बाजूने बोलली आहे. मी खरं बोलते म्हणून माझ्या आई बाजूने बोलली. आज पत्र तुला आई बोलत चांगली बोलत होती, तेव्हा तुला आई चांगली होती. भाऊ चांगला होता, भाऊ भाऊजय सगळी तुला चांगली होती. आणि आता ती माझ्या बाजूने आली ना. बाजू घ्यायचा पण विषय नाही, काहीच गरज नाही बाजू घ्यायची. पण त्यांना कसं माहिती का, खरं कोण खोटं कोण सगळं कळतं. आणि वर वर माया करते म्हणते आईला. अगं किती तू कसं तुला काय म्हणून ते शिव्या देऊन देऊन तर मला वैताग आला पाहिजे तुला. तुला नेमकं काय बोलावं तीच कळ ना आता. एवढं येड्यावणी कुठं करते ती का? आणि ती नवरा तुझ्या नवऱ्याला सुद्धा मग ती आता सगळी तिच्या बाजूने गेली का ग? ज्यावेळेस तुझ्या बाजूने सगळी बोलत होती त्यावेळेस मी बोलली, मी पण बोलली की बरोबर आहे बोलली, कारण माझं चुकतच नव्हतं ना काय. आणि बर्थडेचं गिफ्ट आणलेलं काय लगे म्हणली, तिला काय डुलल्या घेऊन जायचं? नको मला तुझं गिफ्ट, तुलाच राहू दे. ओ भाऊजी नको मला गिफ्ट. कारण कसं आहे माहिती का, परत काय म्हणणार, बहिणीमुळे बायासंग भांडणं केली, बरोबर आहे का? गिफ्ट आणलं होतं एवढं मोठं माझ्या मेहुण्यानं गिफ्ट ना मला. तर ते सुद्धा गिफ्ट तो ओढून घेतलं, ती सुद्धा तुला बघवलं नाही काय घेऊन जायचंय तिच्याकडं. तुला म्हणजे हे का नाही कसं झालंय माहिती का, वर वर माया आणि ती काय वर मोहर काय म्हणते ती काय मला म्हणायला येत नाही, पण हाय असं काहीतरी. अक्कल हे नावाची तुला गोष्टच नाही, कसली सुद्धा नाही. काही बोलत सुटली काही. अगं म्हणजे कसं झालंय माहिती का तुला, आता करती एक आणि बोलती एक तू, असं झालंय तुझं. एवढी त्यानं माफी मागितली, बरोबर तिचे चुकतंय म्हणून तिनं माझी माफी मागितली. आणि अजून काय म्हणते तू, एवढी कारस्थानी असेल माहिती नव्हतं. काय म्हणते, पाहुणे आली हो, पाहुणे आली होती ना तुझ्या घरी. मग अगं इतके दिवस तू म्हणायची माझा भैया, आता तू गणेश शिंदेवर उतरली. म्हणजे तो दाखवायची दाखवली. आणि तू काय म्हणते, शेवटचं सांगते, तू माझ्या नादी आम्ही म्हणजे माझ्या नादी लागायचं नाही. नादी लागायचं नाही कसं लागणार की नादी, आम्ही जिथं चुकती ना तिथं नादी लागणार ना. तू तू जर चुकीचं बोलत असली, ज्यावेळेस तुझ्या बाजूने होते त्यावेळेस तू सगळी तुला म्हणजे गोड होती. काय चुकत होतं का त्यांचं? तुझी साईड घेत होती, तुझी बाजू घेऊन बोलत होती सगळी, कारण तू चुकीची होती आणि अजून पण तू चुकीचं बोलती, एवढं ध्यानात ठेव. आणि तू तू आईला जी बोलली ना काय 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 ही नाही, तू म्हणजे बरोबरच नाही बोलली. अजून पण तू चुकीचं बोलतीये आणि चुकीचं म्हणजे वागती तू. बोलणार की आम्ही लय बोलणार अजून तुला. तू वॉर्निंग देते ना, बघू माझ्या नादी लागल्यावर काय होते, लागणार. आणि बघायचंच आहे आम्हाला अजून पण तू काय करते काय नाही. ती तिनं आपल्याला चॅलेंज केलंय, ती काय म्हणते माझ्या नादी लागायचं नाही. नाही आता पण बघायचंच आहे नेमकं
ती काय करते ना ती मला बघायचं आहे आता. ती म्हणते ना माझ्या नादी लागू नको, लागणार आम्ही नादी तुझ्या आता, फिरून लागणार. आम्ही म्हणलं होतं थोडी शांततेत घ्यावं आता, कारण झालेलं झालं, आता कशाला भांडणं करायची ती. पण तू चॅलेंज करते ना त्याच्यावरून तर तुझ्या नादी लागणारच आम्ही. काय करते बघू आता. बड्या बघ, ती अजून पण तिला बसायचं नाही, तिला आपल्या नादी लागायचंच आहे. आय तुला तुला सुद्धा म्हणती तिनं, वर वर माया करती तू, तोंडावर बोलली तू. तू चुकीचं बोलत नव्हती, खरंच बोललेली आहे तू. पण तिला कसं आहे माहिती का, जाणीव नसती ना ग. आईला कसं बोलावं ते सुद्धा तिला कळलं नाही. नेमकं आईच्या मनाला काय वाटलं बाबा आता आपल्या असं बोलल्यावर. हा, आई काय आलती फक्त सांगायला आलती कोण चुकतंय कोण नाही. आणि काय बोलली ग तुला आई एवढी, एवढा तुला राग आलाय. हा, एवढं पण माणसाने घट्ट काळजाचं हुनी ग, आम्हाला पण होता येतं की. आता कसं झालं माहिती का, आता झालेलं होऊ दे, आता झालेलं झालंय आता. पण माझं एक म्हणणं आहे, योगितानं माफी मागितली माझी, कारण माझं चुकत नव्हतं त्याच्यामुळे तिनं माझी माफी मागितली. आणि एक माझं म्हणणं आहे, तू पण माझी माफी माग तर तुझं बरं होईल. नाहीतर तुला जर माफी म्हणजे, कारण तू माफी मागावंच लागल, कारण तू चुकलेली आहे बोलण्यात. तर तुला माफी मागायची असली माझ्या घरी माफी माग. जर तुला माफी जर मागायची नसेल, तुला जर विषय जर वाढवायचा असेल तर तू वाढवू शकती, कारण तुला पर्याय दिलाय मी, माफी मागायचे का भांडणं खेळायचे. आणि जर तुला भांडणच खेळायची असली तर तुझ्या पद्धतीने तू बघ, आमच्या पद्धतीने आम्ही बघतो. ओके, चालतंय का. बघ तुला आता सुचवलंय मी, तुझं आता मन काय म्हणतंय काय नाही. जर तुला भांडणच खेळायचं तर भांडणं खेळ तू. मग आम्ही 3 जण तुला खंबीर आहे बाबा भांडणं खेळायला. मग मेव नाही माझ्या बाजूने, तसं काय हरकत नाही, कारण माझ्याच बाजूने बोलणार आहे ती. त्यांना माहिती आहे पण मिहुनी काय चुकत नाही, त्यामुळे माझ्याच बाजूने बोलणार आहे. तुझ्या तुझ्या पद्धतीने तू बघ, आमच्या आमच्या पद्धतीने मी बघतो, आम्ही बघतो. तर चला. आणि योगिता, कारण तुझी चूक तुझ्या देण्यात आली, तू माफी मागितली, खरंच मला लय भारी वाटलं. आणि खरंही झालंय आमच्या भाड्यामुळं. आणि आई, तू पण माझी बाजू घेतली, तिनं पण आईनं पण बाजू घेतली, मला पण ती पण लय भारी वाटलं.